आणि आज काय विशेषमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज दिवसभरात नेमकं काय काय घडणार आहे ते किती महत्त्वाचं आहे हे सर्व काही आपल्याला आज काय विशेषमध्ये जाणून घ्यायचं आहे। पहिली बातमी महाकुंभ मेळ्यासंदर्भातली आहे, कारण आजपासून प्रयागराजमध्ये तब्बल 12 वर्षांनंतर महाकुंभ मेळ्याला सुरुवात झाली आहे। कसं आहे कुंभमेळा नगरीतलं वातावरण ते आपल्याला बघायचं आहे आज काय विशेषमध्ये। आता दुसरी बातमी सुद्धा कुंभमेळा संदर्भातलीच आहे, मात्र बातमी जरा वेगळी आहे, कारण कुंभमेळ्याला जाणाऱ्या एक्सप्रेसवरती दगडफेक झाली आहे। कुठे हा प्रकार घडला, नेमकं काय झालं, कुणी दगडफेक केली, हे सर्व काही आपल्याला जाणून घ्यायचंय आज काय विशेषमध्ये। तिसरी बातमी मात्र बीडमधील सरपंच हत्या प्रकरणासंदर्भातली आहे, कारण सरपंच देशमुखांच्या कुटुंबाने सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला। नेमकं कशामुळे एवढं टोकाचं पाऊल उचलावं लागलंय आणि नेमकं काय हे उचललं जातंय ते आपल्याला आज काय विशेषमध्ये सविस्तर जाणून घ्यायचंय। तर आज दिवसभरातल्या कोणत्या 3 मोठ्या बातम्या आहेत ते आपण पाहिलं, मात्र आता या बातम्यांचा आपल्याला सविस्तर आढावा घ्यायचा आहे। त्यामुळे सुरुवात करूयात महाकुंभ मेळ्यापासून। तर जगातला सर्वात मोठा मेळावा असलेल्या महाकुंभ मेळ्याला आजपासून प्रयागराजमध्ये सुरुवात झाली। पौष पौर्णिमेनिमित्त आज पहिलं स्नान पार पडत आहे। आजपासून पुढचे तब्बल 45 दिवस प्रयागराजमध्ये भक्तांचा महासागर आपल्याला पाहायला मिळेल। तर 45 दिवसांनी म्हणजे महाशिवरात्रीला 26 फेब्रुवारीला महाकुंभ मेळ्याची सांगता होईल। दर 12 वर्षांनी होणाऱ्या महाकुंभासाठी हजारो साधू संत आणि जगभरातील लाखो भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले। महाकुंभ मेळा हा सर्वात मोठा धार्मिक मेळावा आहे आणि यंदा 40 कोटी भाविक कुंभमेळ्यात श्रद्धेची उडी घेतील असा अंदाज आहे। कुंभमेळा दर 12 वर्षांनी होतो आणि आधीचा कुंभमेळा 2013 मध्ये झालेला होता आणि आता पुन्हा एकदा हा कुंभमेळा जो आहे तो प्रयागराजमध्ये पार पडतोय। अधिकची माहिती आपण घेतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। 45 दिवस 40 कोटी भक्तांचा महासागर या ठिकाणी लोटणार आहे। स्नानासाठी एकूण 41 घाट आणि 9 कायमस्वरूपी घाट या ठिकाणी असल्याचं देखील आपण पाहतोय। 1.60 लाख तंबू, 15,000 स्वच्छता कर्मचारी सुद्धा या ठिकाणी असणार आहेत। 13,000 रेल्वे आणि 200 चार्टर्ड विमानांची सोय सुद्धा करण्यात आली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। भाविकांसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था आणि फायर फायटिंग बोट सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याला तर सुरुवात झालेली आहे। आज पहिलं शाही स्नान सुद्धा पार पडणार आहे। मात्र आता जळगावमधून या संदर्भातलीच मोठी बातमी आहे। तर जळगावचं काय कनेक्शन, तर जळगावमध्ये खरं तर महाकुंभ मेळ्याला जाणाऱ्या एका एक्सप्रेसवरती दगडफेक झाली। सुरतहून प्रयागराजला जाणाऱ्या एक्सप्रेसवरती जळगावमध्ये दगडफेक झाल्याची माहिती आहे आणि या दगडफेकीत डब्याच्या काचा फुटल्या आणि त्यामुळे एक्सप्रेसमधून प्रवास करणारी लहान मुलं आणि महिला या घाबरलेल्या आहेत। त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण हे आपल्याला बघायला मिळतंय। याशिवाय या दगडफेकीचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल सुद्धा झालेला आहे। मात्र ही दगडफेक नेमकी का केली, कुणी केली या संदर्भात अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही। मात्र कुंभमेळ्याला जाणाऱ्या या ट्रेनवरती आता दगडफेक झालेली आहे। गांव से गाड़ी छूटी कम से कम 3 किलोमीटर आगे कोई असामाजिक तत्वों द्वारा पत्थर फेंका गया। हम रेलवे मिनिस्टर से नम्र विनती करते हैं हमारे लोग की सुरक्षा प्रदान किया जाए। जो कि आज हम लोग पत्थर के शिकार हुए हैं, ये नाइट में हमारी सुरक्षा के लिए कृपया ध्यान दिया जाए। जी घटना घडलेली आहे ती कोणीतरी शरारती माणसाद्वारे करण्यात आलेली आहे। अशी दगडफेक म्हणून अशी काही घटना घडलेली नाही आहे। रेल्वे ट्रॅकच्या आजूबाजूला घरं झोपडपट्टी वगैरे असतात। लहान लहान मुले वगैरे शरारती मुलांकडनं असं ट्रेनवर एखादा दगड मारण्याची घटना होत असते। तरी त्या संदर्भात आम्ही सुद्धा जागृती करत असतो। जी घटना घडली त्याच्या संदर्भात आम्ही गुन्हा क्रमांक 29/2025 अंडर सेक्शन 153 आणि 147 रेल्वे अधिनियम अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केला आहे अज्ञातच्या विरोधात। तर नेमकं काय घडलंय आपण जाणून घेतलं, मात्र या महाकुंभ मेळ्यासंदर्भातल्या आणखी काही महत्त्वाच्या अपडेट्स आहेत जाणून घेऊयात वेगवान स्वरूपात। प्रयागराजमध्ये आज महाकुंभ मेळाव्याला सुरुवात झालेली आहे आणि यासाठी मंत्रमुग्ध करणारी अशी विद्युत रोषणाईही करण्यात आलेली आहे।
उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये आजपासून महाकुंभ मेळ्याला सुरुवात होणार आहे आणि या महाकुंभ मेळ्यासाठी देशभरातून साधू संत दाखल झाले। दर 12 वर्षांनी एकदा हा महाकुंभ आयोजित होतो। महाशिवरात्रीला म्हणजे 26 फेब्रुवारीला हा महाकुंभ संपणार आहे। दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल या सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे। महाकुंभ मेळ्यासाठी त्या प्रयागराजमध्ये आल्या। तत्पूर्वी त्यांनी काशी विश्वनाथ मंदिराला भेट दिली आणि यावेळेस त्यांच्यासोबत स्वामी कैलाश नंदगिरी महाराज होते। त्यांनी लॉरेन यांना कमला असं नाव सुद्धा दिलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। Namaskar. Hello, Christina is here. रशियाहून एक भाविक महिला महाकुंभासाठी खास भारतात आली आहे। भारत हा एक महान देश आहे आणि मी पहिल्यांदाच कुंभमेळ्यात आले असं तिने सांगितलं। इथले भक्तिपूर्ण वातावरण पाहून भारावून गेले अशी प्रतिक्रिया रशियाहून आलेल्या परदेशी महिलेने बोलून दाखवली। महाकुंभ मेळा 2025 दरम्यान भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एनडीआरएफने वॉटर ॲम्ब्युलन्स सेवा सुद्धा सुरू केली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता प्रशासनाकडून चोख तयारी केली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खारघरमधील इस्कॉन मंदिरातील अधिकृत बांधकाम नियमित करण्यासाठी सिडकोने सुमारे 2 कोटींचा दंड ठोठावला। आराखड्यानुसार या मंदिराचं बांधकाम न करता पार्किंगच्या जागेवर सभा मंडप आणि अन्य अधिकृत बांधकाम केल्याची बाब समोर आली। अयोध्येच्या शरयू नदीच्या घाटात आध्यात्मिक आरती पार पडली आणि यावेळेस हजारोंच्या संख्येने भाविक घाटावर जमा होतात। दररोज संध्याकाळी 6 वाजता ही आरती केली जाते। पुण्याच्या इंदापूरमध्ये जिजाऊ जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातोय। जन्मोत्सव सोहळ्याचं हे 10वं वर्ष आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार कान्होजी जेधे यांच्या तलवारीची आय कॉलेजच्या प्रांगणात पालखीतून मिरवणूक काढण्यात आली आहे। माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील या पालखीचे भोई झाले। जेजुरी मंदिराच्या गाभाऱ्यात पालेभाज्या आणि फळभाज्यांची आरास करण्यात आली। शाकंभरी उत्सवाच्या काळात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या आणि शेंगवर्गीय भाज्यांची पूजा केली जात असते। त्याचा प्रसाद भाविकांमध्ये वाटला जातो आणि यासाठी साधारणतः 300 किलो पालेभाज्या, फळभाज्या वापरण्यात आलेल्या आहेत। सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या मंदिरावर चोरट्यांनी डल्ला टाकलेला आहे। लक्ष्मीवाडीमध्ये महालक्ष्मी मंदिरामध्ये आता चोरट्यांनी मंदिरातील देवीच्या सोन्या चांदीचे दागिने यासह दानपेटी लंपास केली आहे। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय आणि चोरीच्या प्रकारामुळे तालुक्यातल्या गावांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। वीकेंडच्या निमित्तानं कोकणात पर्यटकांनी गर्दी केलेली आहे। तर पर्यटकांचा सर्वात जास्त कल तारकर्ली, देवबाग आणि दांडी किनाऱ्यावर दिसतोय। सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी सुद्धा पर्यटकांनी गर्दी केली। पर्यटकांच्या वाढत असलेल्या संख्येमुळे कोकणातील आर्थिक उलाढाल वाढली आहे। रायगडमधल्या माणगावमध्ये वीकेंडच्या पार्श्वभूमीवरती आता वाहतूक कोंडी झाली आहे। कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। माणगाव बाजारपेठ ते मुगवली फाट्यावरती साधारणतः 5 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आणि त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होताना दिसतायत। सोलापूरमध्ये मुंबई चेन्नई एक्सप्रेसवरती दगडफेक झालेली आहे आणि या दगडफेकीत विकलांग डब्यात बसलेला एक प्रवासी किरकोळ जखमी झाला। दगडफेकीत रेल्वेच्या काचा फुटल्या आणि त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे। पुण्याच्या नारायणगावमधील खोडदमधून प्रस्तावित पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पामुळे जीएमआरटीच्या रेडिओ दुर्बीण प्रकल्पाला अडथळा निर्माण झाला। या रेल्वे प्रकल्पाला जीएमआरटीने विरोध केलाय आणि आता खोडद ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। विकास कामाला विरोध करणारा प्रकल्प आम्हाला नको अशी भूमिका घेतली। ग्रामस्थांनी जीएमआरटीलाच विरोध केला असल्याचं सध्या बघायला मिळतंय। पिंपरी चिंचवड पालिकेचे पाणी पुरवठा करणारे पाईपलाईन वॉल लिकेज झाले, त्यामुळे आता रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। एकीकडे पिंपरी चिंचवड या शहराला दिवसाआड होणाऱ्या अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त आहे, तर दुसरीकडे पिंपरी चिंचवड पालिकेच्या निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होतोय।
मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये आजपासून औषध पुरवठा बंद होईल. औषध वितरकांची 120 कोटींची बिलं महापालिकेने थकवली आहे. त्यामुळे वितरकांनी आता औषध पुरवठा बंद ठेवण्याचा इशाराच थेट दिलाय. देशातल्या 5 बंदरांपैकी एक असलेल्या जवाहरलाल नेहरू बंदरावरील कंटेनरची वाहतूक कमी होणार आहे. त्यासाठी JNPA पासून जुना पुणे हायवे पर्यंतचा नवीन स्पेशल हायवे बनवला जातोय आणि या महामार्गासाठी एकूण 2900 कोटी रुपयांचा खर्चही लागणार असल्याचं कळतंय. एलिफंटा बेटवर देशविदेशातील पर्यटकांची पावलं वळली. बोट अपघातानंतर पर्यटकांची संख्या काही प्रमाणात रोडावली. त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांच्या व्यवसायावर परिणाम झाला. मात्र आता पुन्हा पर्यटकांचा ओघ सुरू झालाय. स्थानिक व्यावसायिकांनी समाधान सुद्धा व्यक्त केलेलं आहे. सध्या बाजारात तयार तिळगुळाची पाकिटं विक्रीला आली आहे. मात्र 350 ते 400 रुपये किलोने तो विकला जातोय आणि त्यामुळे स्वस्तात मिळणारा साखरेचा तिळगुळ हा खरेदी केला जातोय. तिळाचे भाव 250 रुपये तर गुळाचे भाव 60 ते 70 रुपये किलो असे आहेत. भायखळामधील राणीच्या बागेत हम्बोल्ट पेंग्विन केंद्राचा विस्तार करून त्यासोबत नवीन मत्स्यालय उभारण्यात येणार होतं. मात्र अपुरी जागा शिवाय कामकाजामध्ये प्राण्यांना धोका लक्षात घेत मंजुरी मिळणं अवघड आहे. त्यामुळे हा प्रस्ताव गुंडाळण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नांदेडमध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दलाकडून आज शौर्य पथसंचलनाचं आयोजन करण्यात आलं. पथसंचलनात सुमारे 1,500 स्वयंसेवक सहभागी झाले. पेक्षा अधिक महिला आणि पुरुषांना विषबाधा झाली आहे. अमरावतीच्या नांदगाव पेठ MIDCतली ही घटना. गोल्डन फायबर कंपनीमधील महिलांना पाण्यातून विषबाधा झाली आहे. दरम्यान सर्वांवर अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. बीडमधल्या सरपंच हत्येप्रकरणी एक मोठी बातमी. कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणाला तब्बल 1 महिना उलटला तरीही वाल्मिक कराडला आरोपी घोषित करण्यात येत नाही. त्याला मोक्का लावण्यात येत नाहीये आणि हा आरोप देशमुख कुटुंबियांकडून केला जातोय. संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख हे आज टॉवरवर चढून आंदोलन करणार आहेत. तर मस्साजोगच्या गावकऱ्यांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिलाय. वाल्मिक कराडला आरोपी करावं आणि त्याला मोक्का लावावा यासाठी धनंजय देशमुख आणि गावकरी हे पाऊल उचलणार असल्याचं सध्या तरी आपल्याला बघायला मिळतंय. विशिष्ट आरोपी त्याच्यातनं बाहेर काढला जातोय. त्याला खुनाच्या आरोपात येत नाही, मोका लागत नाही, तर मग न्याय कशासाठी मागायचा. म्हणून मी माझी भूमिका स्पष्ट करतोय की मी उद्या टेलिफोनचं टावर आहे त्या टावरवर जाऊन आंदोलन करणार आहे. खुनापर्यंत सगळ्यांना 302 आणि मोकामध्ये घेतलंच पाहिजे. नाहीतर मी वरून उडी मारून मी संपून घेईन. कारण का मला माझी स्वतःची किंवा माझ्या सगळ्या लोकांची निर्गुण हत्या पुन्हा बघायची नाही. माझ्या भावाला त्रास जे झालाय त्याला परत त्रास नाही व्हावा. तर यासोबतच इतरही राज्यभरातल्या काही मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या पुढे वेगवान स्वरूपात. बीडच्या मस्साजोग या ठिकाणी सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणामध्ये गतीने कारवाई करण्याच्या मागणीसाठी मस्साजोगमधील ग्रामस्थांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला. याबाबतचं निवेदन तहसीलदारांना देण्यात येणार आहे. दोषींना कठोर शिक्षेची मागणी यावेळेस करण्यात आलेली आहे. एसटी कर्मचाऱ्यांसाठी आता कॅशलेस रुग्णालय उभारण्यात येणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली. प्रत्येक जिल्ह्यातील एसटी आगारात 25 तर मुंबईमध्ये 100 खाटांचं रुग्णालय उभारलं जाईल. या रुग्णालयात राज्य शासनाच्या महात्मा फुले आरोग्य योजनेतून 5 लाखांपर्यंत उपचार मोफत घेता येतील. विशाळगडावरच्या उरुसाला प्रशासनानं बंदी घातली. गडाच्या परिसरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला. कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कोल्हापूर पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. पर्यटकांना सकाळी 10 वाजेपासून गडावर चेक करूनच सोडलं जात आहे. राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात भाकरी बनवण्याची स्पर्धा झाली. या स्पर्धेत राज्यातील 300 महिलांनी सहभाग घेतला. ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांना सोलापूरची कडक भाकरी मिळणार आहे. भायखळा पोलिसांनी आता वाडा येथील
बनावट नोटांच्या फॅक्टरीचा पर्दाफाश केलेला आहे। एकूण 1 लाख रुपये किंमत असलेल्या 500 रुपयांच्या 200 नोटा जप्त करण्यात आल्या। या प्रकरणी चौघांना अटक सुद्धा करण्यात आली असल्याचं पाहायला मिळत आहे। नाशिकच्या द्वारका पुलावरती ट्रक आणि पिकअपचा भीषण अपघात झाला आणि या अपघातात 5 जणांचा मृत्यू तर 10 जण गंभीर जखमी झाले। लोखंडी सळा घेऊन जाणाऱ्या ट्रकला पिकअपने जोरदार धडक दिली। नाशिकमध्ये झालेल्या अपघातातील आधीचा व्हिडिओ समोर आलाय आणि नाशिकमध्ये पिकअप शिवाय आयशरचा भीषण अपघात झाला। या अपघातात देवदर्शनावरून परतत असलेल्या 6 जणांचा मृत्यू झाला असल्याचं बघायला मिळत आहे। तर यामध्ये 10 जण गंभीर जखमी आहे। यातल्या काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचं सुद्धा सध्या सांगितलं जात आहे। नवी मुंबईमधल्या पाम बीच रोडवर 2 तरुणींना स्कॉडा गाडीने उडवलंय। तर या भीषण अपघातात दोन्ही तरुणींचा मृत्यू झाला आणि या भीषण अपघाताचा सीसीटीव्ही समोर आलाय। पोलिसांनी अज्ञात वाहन चालकांवर गुन्हा दाखल केलाय आणि अधिकचा तपास या संदर्भात सुरू आहे। वसईमधल्या मधुबन परिसरात नायलॉन मांजा गळ्यात अडकला, त्यामुळे 1 जण गंभीर जखमी झाला। आपल्या पत्नीसोबत रस्त्यावरून जात असताना विक्रम डांगे यांच्या गळ्यात हा मांजा अडकलाय। सुदैवाने त्यांचा जीव थोडक्यात वाचलेला आहे आणि त्यांच्यावर सध्या उपचार सुरू करण्यात आलेले आहेत। भंडाऱ्याच्या गोबरवाही पोलिसांनी रेती माफियांच्या मुसक्या आवळल्या आहे। मध्य प्रदेशमधून अवैध रेती वाहतूक करणारे 3 टिप्पर लेंडेझरी ते रोंगा रोडवरून ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणी 3 जणांविरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला असल्याचं कळतंय। 1,06,20,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। पालघरमध्ये वन खात्याच्या जागेतच अवैध उत्खनन करणारे 5 ट्रक वन विभागानं ताब्यात घेतले। विक्रमगडाच्या पिंपळशेत हद्दीत मागील अनेक दिवसांपासून हे उत्खनन सुरू आहे आणि यावर वन विभागाकडून धडक कारवाई करण्यात आलेली आहे। पालघरच्या बोईसरमध्ये एसबीआय बँकेच्या एटीएमवरती चोरट्यानं दरोडा टाकला। मध्यरात्रीच्या सुमारास एटीएममधून रोकड घेऊन चोरटे पसार झाले। या चोरट्यानं चोरी आधी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरती ब्लॅक स्प्रे मारला आणि चोरीनंतर एटीएम मशीन जाळून टाकलं। पालघर जिल्ह्यातील अनेक एटीएम बाहेर सुरक्षा रक्षक नसल्यानं अशा घटनांमध्ये वाढ झाली असल्याचं देखील बघायला मिळत आहे। सांगलीच्या मिरजेतील कॅफेवर शिवप्रतिष्ठान युवानं धडक दिलेली आहे। अवैधरित्या कॅफे शॉप चालू ठेवण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे हा आरोप करत शिवप्रतिष्ठानने खरं तर तोडफोड केली, कॅफेची पाहणी केली आणि यावेळेस सीसीटीव्ही नसल्याचं नियमांचं उल्लंघन केल्याचं समोर आलं। कॅफे शॉपमध्ये अश्लील प्रकार चालतात असा आरोप सुद्धा करण्यात आलेला आहे। वसईमध्ये एका प्रवाशानं आरपीएफ जवानाचा चावा घेतलेला आहे। डहाणू लोकलमध्ये प्रवाशाला दिव्यांग डब्यातून प्रवास का करतो असं जवानानं विचारलं आणि त्यामुळे प्रवाशाचे धक्काबुक्की करत हातावर चावा घेण्यात आला। चावा घेणाऱ्या व्यक्तीला आता पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि यानंतर बातमी थेट काश्मीरमधून, कारण काश्मीर खोऱ्यामध्ये बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। श्रीनगरमध्ये थंडीची लाट आहे आणि दल सरोवरच्या वरच्या थरावरती बर्फ गोठलाय। पूंछमध्ये बर्फवृष्टीमुळे वाहतूक बंद आहे। वाहतूक सुरू करण्यासाठी बर्फ हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। काश्मीर खोऱ्यात बर्फवृष्टीमुळे सर्वत्र बर्फाची चादर पसरली आहे, त्यामुळे निसर्ग सौंदर्याचा आस्वाद लुटण्यासाठी गुलमर्गमध्ये पर्यटकांची संख्या सातत्यानं वाढत असल्याचंच आपल्याला पाहायला मिळतंय। काश्मीर खोऱ्यामध्ये ही बर्फवृष्टी सुरू असल्याचं आपण पाहतोय, त्यामुळे या ठिकाणी पर्यटनासाठी आलेल्या सर्व नागरिकांचे मात्र काहीसे हाल होत आहे। थंडीची लाट या ठिकाणी पसरलेली आहे आणि थंडी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। तापमानाचा पारा जो आहे तो घसरलेला आहे।
आणि यानंतर पुन्हा एकदा वळूयात वेगवान बातम्यांकडे। जळगाव बाजारात नवी तूर विक्रीसाठी आली आहे, परंतु नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या तुलनेत दर कमालीचे घसरले। प्रति क्विंटल मागे 1 ते 1.5 हजारांनी भाव कमी आहे आणि असं असल्यानं शेतकऱ्यांची निराशा होती आहे। तूर घरात ठेवायची की विकायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आता उभा ठाकलाय। अमरावती जिल्ह्यासह विदर्भामध्ये ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला। मागील आठवड्यात देखील पाऊस आलाय, त्यामुळे शेतकऱ्यांचा कापूस भिजलाय आणि मोठं नुकसान सुद्धा झालं। यामुळे वेचणीला आलेला कापूस पुन्हा ओला होईल का या भीतीने शेतकरी चिंतेत सापडलाय। वाशिम जिल्ह्यात चिया पिकाची खरेदी जोरदार सुरू असल्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनानं घेतला, त्यामुळे शेतकऱ्यांना चिया विक्रीसाठी होणारी गैरसोय टळली। सोयाबीन, कापूस सारख्या पारंपरिक पिकाला पर्याय म्हणून शेतकऱ्यांचा चिया पिकाकडे कल सुद्धा वाढला असल्याचं बघायला मिळालं। मागील वर्षी शेतकऱ्यांना गरवी कांद्याला वर्षभर चांगला भाव मिळाला। अधिक उत्पादन घ्यावं या आशेने शेतकऱ्यांनी आता कांदा लागवडीला पसंती दिली। तालुक्यांना लागवडीच्या क्षेत्रामध्ये मोठी वाढ झाली आहे। दौंड तालुक्यात 60 ते 70% कांद्याची लागवड पूर्ण झाली आहे। नरे या गावामध्ये महावितरणच्या तारांमधून शॉर्ट सर्किटमुळे गवताच्या 3 गंजी जळून खाक झाल्या। जनावरांसाठी जमवून ठेवलेला चारा जळाला, त्यामुळे 35 ते 40 हजारांचं नुकसान झालं। नुकसानग्रस्त शेतकऱ्याला योग्य ती भरपाई दिली जाईल असं आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिलं। मोठी बातमी बघूयात। भाजपच्या नेत्यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर उठसूट वक्तव्य किंवा बोलघेवडेपणा करू नये या कानपिचक्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिल्या। सरकारची प्रतिमा जपण्याची जबाबदारी संघटनेतील नेत्यांनी पार पाडायला हवी या सूचना त्यांनी यावेळेस केल्या। भाजपच्या प्रदेश अधिवेशनाचा समारोप झाल्यावर शहांनी विस्तारित सुकाणू समिती आणि निवडक 30 नेत्यांची बैठक घेतली। यामध्येच अमित शहा हे बोलत होते। नेमक्या काय सूचना अमित शहांनी केल्या बघूयात। भाजपच्या नेत्यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर उठसूट वक्तव्य किंवा बोलघेवडेपणा करू नये असं अमित शहा म्हणाले। पक्षाकडून सूचना आल्यावरच नेत्यांनी संबंधित विषयावर बोलावं। जातीयवादी मुद्दे किंवा वादग्रस्त विषयांपासून नेत्यांनी दूर राहावं। समाजातील जातीय सलोखा कायम राहावा याची काळजी घ्यावी। सरकारची प्रतिमा जपण्याची जबाबदारी संघटना आणि नेत्यांनी पार पाडावी असं सुद्धा यावेळेस अमित शहा यांनी म्हटलेलं आहे। तर यावेळेस आपण पाहतोय अमित शहा यांनी एकंदरीत सर्वांचे कानच टोचले असल्याचं आपण पाहतोय। बोलघेवडेपणा करू नका असं शहा म्हणताय। इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या राजकीय बातम्या ज्यांचा आढावा आपण घेणार आहोत न्यूज पॉइंट 20 मध्ये। भाजपच्या महाअधिवेशनातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर आपली तोफ डागली। पवारांच्या दगाफटका करण्याच्या राजकारणाला 20 फूट जमिनीमध्ये गाडलं तर बाळासाहेबांची विचारधारा सोडणाऱ्या उद्धव ठाकरेंना त्यांची दाखवली, ही टीका अमित शहा यांनी केली। भाजपच्या महाअधिवेशनातून मुख्यमंत्री फडणवीस यांचा बांगलादेशी घुसखोरांवर हल्लाबोल बघायला मिळाला। वोट जिहादचा पार्ट 2 सुरू झालेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात एकाही घुसखोराला राहू देणार नाही, हा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी घुसखोरांना दिला। मुंबईमधल्या वरळी या मतदारसंघात शिंदे गटाकडून मोफत चष्म्यांचं वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिले। विरोधकांना कावीळ झाल्यानं त्यांना सगळं पिवळं दिसतंय म्हणून त्यांना चष्म्यांची गरज आहे असं म्हणत यावेळेस एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला टोला लगावला। अमित शहा जैलानगर दौऱ्यावर आहेत। या ठिकाणी आंबेडकरी जनता आक्रमक झाली। आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ अमित शहांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्धार करण्यात आला। शिर्डीकडे निघालेल्या आंदोलकांना पोलिसांनी आता ताब्यात घेतले। वराईमधल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला। केवळ स्वार्थासाठी ही आघाडी करण्यात आलेली होती आणि विधानसभा निवडणुकीत जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आहे। त्यांचा स्वार्थ आता संपलाय, त्यामुळे ते एकत्र राहणार नाही असा दावा शिंदेंनी केला। सध्या केवळ देशातच नाही तर संपूर्ण जगभरात एक घोटाळा गाजतोय आणि तो म्हणजे टोरेस घोटाळा। तर लाखो मुंबईकरांना गंडा घालणाऱ्या या टोरेस कंपनीच्या घोटाळ्यानंतर आता मुंबईमधील सर्वच गुंतवणूक संस्थांची झाडाझडती घेतली जाणार आहे। सर्व कंपन्यांची माहिती गोळा करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिले। टोरेस घोटाळ्या प्रकरणी जर आपण बघितलं तर मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी पोलिसांच्या कामकाजाबाबत नाराजी सुद्धा व्यक्त केली।
तर काही संशयास्पद बाब निदर्शनास आली तर संबंधितांवर कारवाई करू अशी सूचना यावेळेस त्यांनी केलेली आहे। आपण एकंदरीत पाहतोय टोरेस घोटाळ्यानंतर पोलीस यंत्रणा आता सतर्क झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। टोरेस हा अतिशय मोठा घोटाळा ज्यामध्ये हजारो जणांची फसवणूक झालेली आहे, लाखो जणांची फसवणूक झालेली आहे आणि हजारो कोटींची खरं तर ही फसवणूक आहे। त्यामुळे आता या घोटाळ्यानंतर पोलीस प्रशासन सतर्क झालेलं आहे। स्वतः पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत आणि इतरही ज्या गुंतवणूक संस्था मुंबईमध्ये आहेत त्यांची सुद्धा आता झाडाझडती घेतली जाईल।